मंडळी, एक वेटर कस्टमरला सांगतोय आपली कर्म कहाणी. चला बघूया यातून हास्याची सर्व्हिस कशी मिळते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर यांना. हा होय 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 जस्ट पोहोचलोय. पाठव. रिराईट आत्ता मोठे सरांनी सांगितलं असेल ना. काय करायचं त्यांचं मला कळत. त्यांनी एकदा स्वतःच काहीतरी लिहिलेलं रिराईट पण केलं होतं ना. असं पण काहीतरी झालं. बरं नाही नाही, पाठवतो. किती 15 मिनिटात पाठव म्हणजे. अरे आत्ता पोहोचलोय मी हॉटेलला. पाठवतो 15 मिनिटात रिराईट करायचं. काय थांब मला विचार करू दे. ठेव फोन ठेव. काय यार 15 मिनिट. पाणी कुठे? पाणी अजून आलेलं नाहीये यार. हा हॅलो सर. हॅलो. पाणी मागवलं होतं ना. 15 मिनिटापूर्वी मागवलं होतं. या पाणी आणले. काय सर्व्हिस आहे ही मला सांगा. कधी पाणी मागवलंय? 15 मिनिटांपूर्वी फोन केला होता पाणी पाठवा म्हणून. 15 मिनिटांनंतर आणताय. तो AC बंद आहे, रिमोट सापडत नाही, बाहेर उकडतंय एवढं. आम्हाला काहीतरी गरम बिरम काही होतं की नाही? काही एक हॉटेलची काही सर्व्हिस बिर्व्हिस काही असते की नाही? हा ए आय एम सॉरी. मी खूप बोललोय का तुला? आय एम सो सॉरी. नाही साहेब, तू प्लीज बस. नाही मी सॉरी. खरं तर मी सॉरी साहेब. असं कवाच होत नाही. मी म्हणजे माझी सर्व्हिस लय फास्टमध्ये असते एकदम. म्हणजे मागवलं ही घ्या आलं असं असतंय माझं. खरंच साहेब माझं लय फास्ट असते. पण माझ्या डोक्याला लय ताप झालाय साहेब. म्हणजे सारखं फोनवर फोन यायला लागले ती घरच्यांचं. मित्र तू प्लीज सांग. तू प्लीज एक मिनिट आती प्लीज बस. सगळं ठीक आहे ना? म्हणजे इज एव्हरीथिंग ऑल राईट? नाही साहेब ठीक नाही. काय झालंय? काय होतंय माहितीये का? माझी बायको ऐक नाही ती आणि माझ्या भावाची बायको दोघी कचा भांडते त्या. हा प्रॉब्लेम आहे? जावा लय भांडते त्या. म्हणजे त्यासनी कारणच लागत नाही. काय समोर आल्या कचा भांडल्या. अरे होतात पण हे आपण एकत्र कुटुंब असतं तर होतं. भांडं लागतं. आपण नाही लक्ष द्यायचं आहे ना. चला कुठे? चला कुठेतरी घेऊन मला. वाक्याची लय पण आहे. चला असं नाहीये ना. विषय सोडून देऊया. चला पुढे जाऊया असं म्हणतो ना आपण. तसं आहे ना. कसं पुढे जाऊया सर? कसं पुढे जायचं सांगा. माझा भाऊ एकुलता एक भाव आहे. ड्रायव्हर आहे तो. ही बिनी त्याच्या बाजूला बसती त्याची बायको. नुसतं कानसावर बसणार गाडी चालवताना. माझी बायको काय बोलली कसं भांडली सगळं सांगत बसणार. 2 वेळा माझ्या भावाचा ऍक्सिडेंट होताना वाचलाय साहेब. क्या बात आहे. नाही भाऊ मरणार होता माझा. नाही सॉरी मला नाही कळत आहे. मी का तुला ह्या सगळ्यांना सांत्वन करतोय मला कळत नाही. मला वाटलं मी काहीतरी बोललो म्हणून तुला वाईट. ऐक ना मित्रा, मला काय झालंय डोक्याला ताप. म्हणजे हित कसं आहे माहितीये का? मला हिथं पण लय काम असतंय. नाही बरोबर. म्हणजे हिथलं माझ्याशिवाय काय हालतच नाही. अरे वा. सगळी मलाच काम सांगणार. सवत्या काम करणार. पण तू एवढ्या वेळात रिमोट आणायचा होतास ना. रिमोट मला तुला मुद्दा कळतोय का? मला तुझा प्रॉब्लेम काय ना. मला तुझा प्रॉब्लेम कळतोच आहे अगदीच. म्हणजे मला हे नाहीच आहे त्याचं. पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे की मी ही माझी रूम आहे. मला वाटलं मी ओरडलो म्हणून मी तुला इथे बसवलं. तू रडलास असं सगळं झालं ना. तसं प्लीज मला फक्त तू AC चालू करून दिलास ना खूप होईल. मला काम करायचं आहे. रिमोट आहे की इथं? नाहीये रिमोट इथे. बघ कुठे आहे रिमोट? बघ. नाही का? नाहीये रिमोट. कुठे गेला? मला नाही माहिती. मी गेस्ट म्हणून आलेलो आहे इथे. हॉटेल रूम बुक केलेली आहे मी. तुला काय आहे का? आता का काय इकडं आहे.
शेल बदला नेला होता ना मागाशी राहिला आधी द्यायला हवा होतास ना तू. अहो, काय ते इसरायला होतं हो मला हरकत नाही. डोक्याला तापच लय अहो माझ्या हो. एक तर घरची लफडी ते कचा 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 चाललंच आहे ती त्याच्यात तुम्हाला सांगतो हित आहे की नाही हित आहे की नाही साहेब माझ्याशिवाय पानच हालत नाही वा, वा, वा. हात त्यासनी माहितीये सावत्या आहे की नाही सावत्या करणार सगळं त्यामुळे ती सावत्यालाच सगळं सांगते ती काम बरं. माहितीये का त्यामुळे मला लय खावा असते तिला. म्हणून त्याच्यामुळे असं होतं इसरायला वा, 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 होतं वा. बाकी काय नाही बाकी काय नाही चांगलं चांगलं पाणी आहे. पाणी आणलं. बाकी मी तुम्हाला सांगतो पाणी पाणी म्हणजे मी घेऊन आलोय म्हणून पाणी आलंय बर बर बर. नाही तर पाणी नसतं आलं म्हणजे म्हणजे कसं आहे ही रूम आहे की नाही माझ्या अंडरमध्ये आहे त्याच्यामुळे दुसरं कोणी लक्षच देत नाही इकडं अच्छा बरं मग बरं केलंस तू आणलंस हा. तेच ना मी आणलं म्हणून आलोय पाणी नाही तर माझ्याशिवाय काय हालत नसतं इथं. तुम्हाला खोटं वाटत असलं तर चहा मागवून बघा की चहा मागवून बघा की हा मला चहा प्यायचाच आहे प्लीज एक कप चहा आणतोस. जरा फोन करा चहा मागवा मग. अरे तू आहेस ना समोर तू आण ना. नाही नाही दुसरं कोण आणतंय का बघू की आपण आता कशाला प्रयोग करायचा तू आहेस ना. बघा चहा बघा फोन करा की बघा की चहा येतोय का बघा बघ तू आण ना चहा. बघू की मी इथं बसतो बघा, लावा फोन लावा अरे तू आणलास ना तो पण बघा की एकदा मग अरे मी इथं बसतो दुसरं कोण येतंय का म्हणजे माझ्याशिवाय हालत नाही ना पान आता कोण पान हलावतंय का बघू लावा तरी तू जा ना पण चहा आण ना मित्रा. एकदा लावा एकदा माझ्यासाठी लावा एकदा माझ्यासाठी लावा हा, लावा हॅलो हां रिसेप्शन 203 मधून बोलतोय एक हां हां चहा पाठवाल प्लीज हां विथ शुगर 2 स्पून थँक्यू चहा सांगितलं वय चहा सांगितलं. आता बसा वाट बघत वाट का बघायची आहे मी ना मागे चहा येतोय का ती म्हणजे येणार नाहीये चहा. येत नसतो चहा मग मला मागवायला का सांगितलंस तू. तेच तर सांगतोय तुम्हाला माझ्याशिवाय पान हलत नाही आता मीच हिताय म्हणल्यावर कोण पान हलवणार आहे अरे येणारच नाही कोण तू जा आणि झाड हलव ना अख्खं माझं ते म्हणणं आहे. तसं नाही साहेब खरं सांगतो चहा येणारच नाही तर अरे खरंच चहा येणार नाही चहा येणार नाही तर मग मी काय प्यायचंय मला सांग. सॉरी है ना हा मग थँक्यू हा है ना थँक्यू. चहा नाही येणार तर मी काय प्यायचं. नाही बघू की आपण येतोय का चहा अरे नाही मित्रा तुला कळत नाहीये मला तू ऐक मी हे बघा मी गेलो असतो हा. मी गेलो काय मी असं जाणार ही चहा घेऊ माझं कसं असतंय मागवलं ही घ्या आलं असं असतंय माझं मी आणलाच असतं चहा माझा काही विषयच नाही पण त्यासनी कळलं पाहिजे ना त्यासनी कळलं पाहिजे मी तुझ्या घरी नाही आलोय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही आपला मित्रा. हॅलो अरे चहा थँक्यू प्लीज ठेवा प्लीज थँक्यू मी घेतो थँक्यू सर थँक्यू तू बाहेर ये रे बाहेर ये लपला का तू. दुसरं काय करणार मग एक मिनिट म्हणजे त्या बियाण्यानं आता मला इकडे बघितलं असतं तर जाऊन सांगितलं असतं मॅनेजरला काय ही बसलंय माकाड तिकडे वर म्हणून हा मग मॅनेजर माझ्या नावानं मग ठो 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 बॉम्ब आलणार मग मुद्दा एक मिनिट इकडे तू काय म्हणाला होता चहा येणार नाही हे काय आहे हा हे काय आहे? हा चहा आहे ना आला चहा नसता आला ना आता आलाय ना. मी नव्हतो ना पण तू काय म्हणालास की तू नसशील तर चहा येणार नाही. हा पण मी नव्हतो ना म्हणून मग त्यांनी चहा आणून दिलाय मित्रा एक बघ ऐक काय माहितीये का सर मुद्दाम करते ती अच्छा बर त्यासनी दाखवून द्यायचं म्हणजे त्यांना माहितीये सावत्याशिवाय पान हलत नाही ना हो. त्यासनी दाखवून द्यायची बरोबर. सावत्या नसताना सुद्धा सावत्या नसताना सुद्धा कसं आम्ही काम करू शकतो ते. अच्छा खरंच तर मी तुम्हाला सांगतो मी ऐका की खरं सांगतो म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल साहेब खरंच तुम्हाला खोटं वाटत असलं की नाही जेवण मागवा तुम्ही आत्ता मी चहा मागवलाय ना आता मला चहा प्यायचा आहे मला जेवायचं नाही. एकदा मागवून बघा की मला काम आहेत. काय काम करता लेखक आहे मी लेखक आहे. अच्छा लिहिता होय तुम्ही हो आला का माझ्यावर लिहा की मग ये चल बाहेर जा. माझ्यावर लिहा की अहो माझ्यावर लिहायला का नाही तुम्ही लोक रडू रडू मारतील का लोक रडू मरतील. माझी लई डेंजर स्टोरी छळ मांडते ती नुसतं छळ माझा तुम्ही लिहा आणि नाव द्या छळ मांडला. नको ना मित्र ऐक ना खरंच तुम्हाला छळ लय तुम्हाला सांगतो मटेरियल नाही मिळणार तुम्हाला मटेरियल इथं पासून तुम्ही सांगतो मी तुम्हाला मटेरियल म्हणजे मटेरियलच मित्रा, कसं आहे माहितीये का आता मी इथं काम करतोय की नाही
मी इथं काम करतोय ते काम सांगणार सावत्यालाच. सावत्या कुठं आहे? सावत्या ही काम कर. सावत्या सगळी कामं करतोय. अरे मग कर. नाही नाही सावत्या करतोच हो, पण सावत्या नसताना ही करते ती की नाही ही बघायची आपल्याला. का बघायचंय? मी कोण आहे? मी का बघतोय? तू तू नसताना काय होतं, तू असताना काय होतं ते मी का बघणार? तर तुम्हाला कळलं पाहिजे ना हो, कळलं पाहिजे. पॉलिटिक्स चाललंय, पॉलिटिक्स. मला नाहीये इंटरेस्ट ह्या पॉलिटिक्स मध्ये. तू प्लीज जातोस. नाही नाही सर, तुम्ही जेवण मागवा की हो. मला नकोय जेवायला. अहो जेवण, मला काम करायचंय. अहो येत नसतेच ते, येणार नाहीच आहे ते. मी इथं बसलो म्हणलं जेवण कसं येईल तेव्हा? मग मी का मागवायचं जेवण? जा ना प्लीज. एकदा माझ्यासाठी जेवण मागून मला नाही, भूक नाही मला. एक काम करा, घरी त्याच्या वांग्याचं भरीतच मागवा. चपाती वांग्याचं भरीत. भरीत का मी? भरीत मागवा. भरीत का? भरीत मागवा. यायला बघू येतोय का वांग्याचं भरीत? मी मागवतो भरीत. बघा मागवलं जा. येतच नसते इतर. हे नको. हॅलो, हे रिसेप्शन 203. हां, हे पाठवा. 2 चपात्या पाठवा आणि वांग्याचं भरीत पाठवा. लगेच पाठवा. थँक्यू. मागवलं? जा. मागवलं मी. जा. जा कुठे? जा ना आता. बघू की येतंय का? तुला का बघायचंय? ते आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. तू जा ना. हीच तर आहे ना, पॉलिटिक्स चाललंय त्यांचं, कळलं पाहिजे तेच. मला नको सांगूस ना तुझ्या पॉलिटिक्सचं. साहेब तुम्हाला अहो कसं आहे माहितीये का, माझ्याशिवाय इथं काही कामं होत नाही ती, कळलं का? मी मेन इथला आहेस ना. आपण ते त्यांना कळत नाही ना. त्यांना असं वाटतं की बा हेच लय पुढे चाललाय. डाव आहे यांचा मला काढायचा, कळलं का? मग कळलं. अरे तुम्ही बघा ना सर, जेवण आलं ना डेंग्याखाली जाऊन बसीन मी तर. डेंगे खाली जाऊन का बसशील? ती म्हणते ती ना डेंग्याखाली जाऊन बसीन. अरे डेंगे खालनं जाईन म्हणतात, डेंगे खाली जाऊन का बसशील? डेंग्याखाली जाऊन बस. सर भरीत आणि चपाती. अरे ये इथे इथे. तर चहा अजून प्यायला नाहीत काय? नाही नाही, चहा मला प्यायची संधीच नाही मिळत आहे. आला येतो घेऊन आला. बरे चालले. मुद्दाम करते ती, मुद्दाम करतात. एक काम करा, त्याला म्हणा मला चपाती नको, भाकरी पाहिजे, भाकरी. हे भाकरी दे ना मला चपातीच्या ऐवजी. ऍक्च्युली सर भाकरी आणले मी. आणली हा, तुम्ही भरीत सांगितलं ना तेव्हा मी गृहीत धरलं होतं की तुम्हाला भाकरी लागेलच. अरे वा वा. म्हणून चपातीच्या खाली भाकरी आहे सर. हो, हा, बरं. लपवले. थँक्यू थँक्यू. Yes, okay. Yes, sir. येस येस प्लीज ये. सर एक बोलायचं होतं. तुला पण बोलायचंय? स्किट संपवायचंच नाही आता पण? नाही सर, का? मला सांगायचं काय होतं, एक प्रॉब्लेम झाला हॉटेलमध्ये. आमचा एक वेटर आहे सावत्या, तो सापडतच नाहीये कुठे. समजा चुकून तो तुमच्या रूम मध्ये आला आणि बोलत बसला तर जरा सांभाळून घ्या. का? लाक्या आहे तो. काय लाक्या म्हणजे काय? लाक्याचा अर्थ काय? बडबडे आहे सर. बर हा बर तर जरा सांभाळून घ्या, त्याला सगळे शोधतायत. बर 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 घेतो घेतो. आता सांभाळून घेईन. Yes. आता मला कळलं. Enjoy. येस थँक्यू थँक्यू थँक्यू. उठ रे शाण्या, उठ इथे. उठ गेलो इकडे. हं? ते काय? हे काय? हे वांग्याचं भरीत आहे ना? भाकरी पण आहे ना? कसं बोलून गेलं बघितलं का? काय बोलून गेला? काय म्हणलं ती? लाक्या. डाव आहे डाव साहेब. कसला डाव आहे रे? पॉलिटिक्स चालले म्हणजे त्यांना दाखवून द्यायचे की बाबा सावत्या नाही पण मी आणून दिलंय, म्हणजे बरं. आम्ही पण काम करू शकतो. तेच काम करतायत या हॉटेलमध्ये. तू काम करतच नाही लाक्या. नाही तुला टाइमपास करायचा आहे, तुला लोकांच्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारायच्या नाही आहेत. साहेब, पॉलिटिक्स आहे तर. मला नका सांगू पॉलिटिक्सचा. पॉलिटिक्स आहे साहेब. चल बाहेर. चल चल बाहेर. चल बाहेर. वा वा वा, छान झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिकांचं या लाक्याविषयी काय म्हणणं आहे. प्रसाददा. चांगली होती, कॉन्सेप्ट छान होती. आणि या निमित्ताने वेटर, त्याचं टायटलच आहे स्किटचं, वेटरचं दुःख. आपण म्हणजे अशी माणसं बरेचदा संपर्कात येतात पण त्यांच्या खोलात आपण कधी शिरत नाही. पण असणार, त्यांच्या पण भावना असतात, त्यांची पण दुःख असतात, पण त्यांना अशी स्टार हॉटेलमध्ये विशेष करून त्यांना एवढी सलगी दाखवायची परवानगी नसते. त्यामुळे ते आतल्या आत राहत असणार दुःख त्यांचं. चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला, मजा आली. सावत्या मस्त, फॅन्टॅस्टिक. सई,
धमाकेदार परफॉर्मन्स होता. छोटीशी सिम्पल आणि रोजच्या आयुष्यात घडणारी कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही त्याला एक्झिक्यूट पण त्याच स्टाईलने केलं, खूप सिम्प्लिसिटीनी. त्यांनी खूप मजा आली. श्रमेशची ती जी बेल वाजवायची जागा होती ती मला खूप आवडली, मजा आली. एकूणच सादरीकरण, विषय सगळं छान होता, मस्त. थँक यू गाईज, कीप इट अप.